नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, एसपीज थॉट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आतापर्यंत एकूण 4 एपिसोड पाहिले आणि आजचा जो भाग आहे हा 5वा भाग आहे. मागील 4 भागामध्ये आपण या सॉफ्ट स्किल विषयी माहिती घेतली. त्याच्यानंतर सॉफ्ट स्किल म्हणजे काय ते पाहिलं, हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल या दोघांमधील फरक पाहिला. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सॉफ्ट स्किलचे असणारे महत्त्व याची आपण माहिती घेतली. तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आले असेल हे 4 एपिसोड पाहिल्यानंतर की सॉफ्ट स्किल आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आणि किती महत्त्वाचे आहे ते. आता पाहूयात की आपल्याला कोणती सॉफ्ट स्किल आपल्याकडे डेव्हलप केली पाहिजेत आणि ती कशा पद्धतीने केली पाहिजेत याची माहिती घेऊयात. सॉफ्ट स्किल ही आपण जन्मजातच किंवा आपण ज्या पद्धतीने मोठे होत असतो त्या पद्धतीनेच आपल्याकडे ते डेव्हलप होत असतात. ठराविक सॉफ्ट स्किल ती कशा पद्धतीने, तर ती ट्रॅडिशनल पद्धती. आता ही ट्रॅडिशनल पद्धत म्हणजे काय, तर आपण मागच्या भागामध्ये उदाहरणासहित पाहिले की लहान मुलं असते ते काय करते, तर मोठ्यांचे अनुकरण करते. म्हणजेच काय, ऑब्झर्वेशन. ही ट्रॅडिशनल मधील पहिली मेथड आहे की ऑब्झर्वेशन, समोरच्या व्यक्तीला ऑब्झर्व करून आपल्याकडे स्किल डेव्हलप करणं. त्यानंतर अनुभवातून, आपल्याला येणाऱ्या अनुभवातून आपण आपले सॉफ्ट स्किल डेव्हलप करत असतो. त्याचबरोबर त्याच्यानंतरचा भाग असतो, तिसरा पार्ट आहे ट्रॅडिशनल मेथड मधला, तो म्हणजे चुका आणि शिका. ज्यावेळेस आपल्याकडून चूक होते त्याच्यामधून आपण काय शिकतो आणि आपण कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याकडे चेंजेस करतो ह्याबद्दलचे स्किल. हे झाले ट्रॅडिशनल मेथड. आता आपण पाहणार आहोत की टेक्निकल पद्धतीने ही सॉफ्ट स्किल आपल्याकडे आपण कशा पद्धतीने डेव्हलप करू शकतो ते. तत्पूर्वी या भागामध्ये आपण पाहूयात की आपल्याकडे कोणती सॉफ्ट स्किल आहेत आणि कोणती सॉफ्ट स्किल आपल्याला गरजेचे आहेत ते आपल्याला डेव्हलप करता येतील. म्हणून पहिल्यांदा डेव्हलप करण्याच्या पद्धतीच्या अगोदर आपण पाहूयात की कोणती सॉफ्ट स्किल आपल्याला गरजेची असतात ते. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला देखील विसरू नका. हा तर मित्रांनो, या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याकडे कोणती सॉफ्ट स्किल आपल्याला डेव्हलप करावी लागतील याचा आपल्याला इव्हॅल्युएशन करता आलं पाहिजे. म्हणजेच काय, सर्वप्रथम आपल्याला आपण स्वतःला पारखता आलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला समजेल की आपल्याला कोणते सॉफ्ट स्किल गरजेचे आहेत. म्हणजे कसं की कोण खेळामध्ये प्राधान्य निर्माण करणारा असेल तर त्याला खेळाच्या रिलेटेड जे काही स्किल गरजेचे असतील ते स्किल त्यांनी डेव्हलप केली पाहिजेत. कोणी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये त्याचा ताबा मिळवायचा असेल तर त्याला ते स्किल त्याच्याकडे डेव्हलप करता आलं पाहिजे. थोडक्यात काय, आपल्याला आपण पुढे काय करणार आहोत या दृष्टीने आपल्याला जी सॉफ्ट स्किल गरजेची आहेत ती सॉफ्ट स्किल आपल्याला आपल्याकडे डेव्हलप करता आली पाहिजे. म्हणून सर्वप्रथम आपल्याला हे निवडता आलं पाहिजे की आपल्याकडे कोणती स्किल आहेत आणि आपल्याला कोणते स्किल गरजेचे आहेत, तरच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि त्याच्यासाठीच हे अत्यंत महत्वाचे आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आता ट्रॅडिशनल पद्धतीने आपण हे जे स्किल आत्मसात करतो ह्याच्यासाठी खूप मोठा अवधी लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला लॉस किंवा आपल्याला नुकसान होत असतं की त्या ठराविक कालामध्ये आपल्याला जे स्किल गरजेचं असतं ते तेवढ्या कालावधीमध्ये आपल्याकडे जर अवेलेबल नसेल, आपल्याकडे जर त्याची कमतरता असेल तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ठराविक कालावधीमध्येच आपल्याला ते आपल्याकडे स्किल आत्मसात करता आली पाहिजेत. आणि आत्ताच्या युगामध्ये तर ह्या सॉफ्ट स्किलला अत्यंत महत्व आहे आणि त्याच्यामुळेच ह्याच्यावरती जास्त भर दिला जातो. म्हणजे कसं, तर एखाद्या कंपनीमध्ये एखादा मॅनेजर असेल किंवा एखादा ऑफिसर असेल तर त्याला त्याच्या पद्धतीने त्याच्याकडे स्किल असणं गरजेचे आहेत की मॅन पॉवर हँडलिंग, त्याच्यानंतर रिलेशन मॅनेजमेंट कसं करायचं ह्याच्याविषयी त्याच्याकडे सर्व स्किल त्याच्याकडे आत्मसात असणं खूप गरजेचं आहे. तर लक्षात आलं की अशा पद्धतीने आपल्याला कोणते स्किल आपल्याकडे अत्यंत महत्वाचे असणं गरजेचं आहे ह्याची पारख करून आपल्याला ते स्किल आपल्याकडे आत्मसात करता आली पाहिजे, ती स्किल आपल्याकडे डेव्हलप करता आली पाहिजे. तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. तर मित्रांनो,
आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला सॉफ्ट स्किल डेव्हलप करताना कोणते स्किल आपल्याकडे आहेत आणि कोणते स्किल नाही आहेत ह्याविषयी आपल्याकडे आपली पूर्णपणे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला ते स्किल शिकता येतील. आणि ह्या भागामध्ये आपण हेच पाहिलं की आपल्याला कोणते स्किल आपल्याकडे असणं आवश्यक आहे हे आपण ह्या भागामधून पाहिलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ही जी स्किल आहेत ही स्किल आपण ट्रॅडिशनल पद्धतीने सुद्धा शिकू शकतो, त्याचबरोबर टेक्निकल पद्धतीने कशा पद्धतीने शिकता येतील ह्याचा आपण सर्व माहिती येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहूयात. तर ह्या एपिसोडमध्ये तुमच्या हे लक्षात आल्यानंतर आता मला तुमच्याकडून ही काही प्रतिक्रिया हव्या आहेत ज्या तुम्ही या खाली डिस्क्रिप्शनच्या खाली कमेंट्स मध्ये मला लिहून कळवा की तुम्हाला कोणत्या सॉफ्ट स्किलची गरज आहे. ते तुम्ही या कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.